नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। नीट 2026च्या प्रवासात सध्या आपण एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत। 21 जूनच्या परीक्षेची घोषणा झाल्यानंतर मनात अनेक शंका असणे स्वाभाविक आहे। आजचा हा व्हिडिओ मी खास अशा विद्यार्थ्यांसाठी बनवला आहे ज्यांना या अनिश्चिततेच्या वातावरणात पुन्हा एकदा जिद्दीने उभे राहायचे आहे। क्रिकेटच्या सामन्यात जशी खेळपट्टीची स्थिती पाहून बॅट्समनला आपली खेळी बदलावी लागते, तशीच ही वेळ आहे। चला परिस्थितीकडे समस्या म्हणून न पाहता ती एक संधी म्हणून कशी हाताळायची ते समजून घेऊया। 3 मेचा पेपर पार पडला आणि त्यानंतर पेपर फुटीच्या घडलेल्या घटना आपण सर्वांनी पाहिल्या आहेत। परीक्षा रद्द होणे हा त्या परिस्थितीचा एक आवश्यक उपाय होता। आता लक्ष 21 जूनच्या परीक्षेवर केंद्रित करणे गरजेचे आहे। अनेक तज्ञांचे मत असे आहे की यावेळचा पेपर 3 मेच्या तुलनेत थोडा अधिक आव्हानात्मक असू शकतो। यामुळे रँक इन्फ्लेक्शनची शक्यता आहे। रँक इन्फ्लेक्शन म्हणजेच थोड्या कमी गुणांवरही रँक मागे जाणे। पण लक्षात घ्या, हा बदल सर्व विद्यार्थ्यांसाठी सारखाच आहे। त्यामुळे घाबरून न जाता स्मार्ट वर्कला प्राधान्य देणे हाच एकमेव मार्ग आहे। आता रँक इन्फ्लेक्शन ही संज्ञा नेमकी काय आहे हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊया। मित्रांनो, रँक इन्फ्लेक्शन ही संज्ञा नेमकी काय आहे हे आपण क्रिकेटमधील प्रसिद्ध डकवर्थ-लुईस DLS नियमाच्या उदाहरणातून समजून घेऊया। ज्याप्रमाणे क्रिकेटच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यावर खेळपट्टीची स्थिती बदलते आणि DLS नियमामुळे विजयाचे सुधारित लक्ष्य म्हणजे रिवाइज टार्गेट ठरवले जाते, तशीच काहीशी परिस्थिती नीट 2026च्या परीक्षेच्या संदर्भात निर्माण झाली आहे। 3 मेच्या पेपरानंतर आता 21 जूनच्या परीक्षेसाठी जी नवीन आव्हाने समोर आली आहेत ती या सुधारित लक्ष्यासारखीच आहेत। डकवर्थ-लुईस मध्ये जसे ओव्हर्स कमी झाल्यामुळे फलंदाजाला अधिक आक्रमक आणि अचूक खेळावे लागते, तसेच रँक इन्फ्लेक्शनच्या काळात आता केवळ गुणांवर अवलंबून न राहता तुमची अॅक्युरसी आणि टाय ब्रेकिंग नियमांमधील तांत्रिक बाजू समजून घेणे गरजेचे आहे। लक्षात ठेवा, क्रिकेटच्या मैदानात जसा संयमी फलंदाज डकवर्थ-लुईसचे वाढीव दर्पण लिलया पेलतो, तसाच जो विद्यार्थी या बदलत्या समीकरणांना घाबरून न जाता शांत डोक्याने आपली रणनीती स्मार्ट करेल, तोच विद्यार्थी या स्पर्धेत बाजी मारेल। त्यामुळे हे केवळ गुणांचे गणित नसून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची एक मानसिक कसोटी आहे, हे ओळखून आपल्या तयारीला दिशा द्या। रँक इन्फ्लेक्शन ही संकल्पना वैद्यकीय प्रवेशासारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये अत्यंत महत्त्वाची ठरते। जेव्हा परीक्षेचा स्तर अपेक्षेपेक्षा सोपा असतो किंवा विद्यार्थ्यांची तयारी प्रचंड उच्च दर्जाची असते, तेव्हा एकाच गुणाच्या श्रेणीत म्हणजेच स्कोअर ब्रॅकेटमध्ये हजारो विद्यार्थी येतात। रँक इन्फ्लेक्शन म्हणजे एकाच गुणांवर विद्यार्थ्यांची गर्दी वाढल्यामुळे तुलनेने जास्त गुण मिळवूनही विद्यार्थ्यांची रँक खाली येणे। उदाहरणार्थ, जर 600 गुणांवर आधीच्या वर्षात 5000वा रँक मिळत असेल, तर रँक इन्फ्लेक्शन त्याच 600 गुणांवर आता 10,000 रँक मिळू शकतो। हे प्रामुख्याने कट ऑफ वाढवते आणि जागांच्या मर्यादामुळे गुणवान असूनही अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश हुकण्याची शक्यता निर्माण होते। 21 जूनच्या परीक्षेसंदर्भात जर पेपरची काठिण्य पातळी वाढली आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या सरासरी गुणांमध्ये वाढ झाली, तर ही रँकची गर्दी आणखी घट्ट होईल। अशा वेळी केवळ एकूण गुणांवर अवलंबून न राहता टाय ब्रेकिंग नियमावली आणि अचूकतेचे महत्त्व अनन्यसाधारण ठरते, कारण एका चुकीच्या उत्तरामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या मागे पडण्याचा धोका असतो। म्हणूनच रँक इन्फ्लेक्शनच्या काळात प्रवेश प्रक्रियेत केवळ गुणांची संख्या महत्त्वाची नसून ती गुणांची गुणवत्ता आणि तुलनात्मक रँक पर्सेंटाईल निर्णायक ठरतो। मित्रांनो, 21 जूनच्या परीक्षेसाठी रँक इन्फ्लेक्शनचे आव्हान पेलण्यासाठी ही 4 सूत्रे तुमची अभ्यासाची दिशा ठरवतील। 1. अॅक्युरसी फर्स्ट अप्रोच। रँक इन्फ्लेक्शनच्या काळात जास्त प्रश्न सोडवणे हे तुमचे ध्येय नसावे, तर अचूक प्रश्न सोडवणे हे तुमचे ध्येय असावे। चुकीचे उत्तर म्हणजे केवळ 4 गुण गमावणे नव्हे, तर रँकिंग मध्ये हजारो जागा मागे पडणे आहे।
त्यामुळे ज्या प्रश्नावर 90% पेक्षा जास्त खात्री असेल त्याच प्रश्नाला हात लावा. 2. सुधारित डकवर्थ-लुईस रणनीती. क्रिकेटमध्ये DLS नियमाप्रमाणे जसे खेळाचे लक्ष बदलते तसे नीट परीक्षेचा स्तर पाहून तुमची रणनीती बदला. पेपर जर अपेक्षेपेक्षा कठीण आला तर घाबरून न जाता हे लक्षात ठेवा की तो सर्वांसाठीच कठीण आहे. अशा वेळी स्मार्ट गेसिंग ऐवजी केवळ कन्सेप्च्युअल क्लिअरिटी असलेल्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करा. 3. ताणतणाव आणि भावनिक संतुलन. रँक इन्फ्लेक्शनचे सर्वात मोठे नुकसान हे मानसिक असते. पेपरच्या दरम्यान रँकची किंवा कट ऑफची भीती मनात येऊ देऊ नका. परीक्षा हॉलमध्ये असताना तुमचा पूर्ण फोकस केवळ समोरच्या एका प्रश्नावर ठेवा. जो विद्यार्थी शेवटच्या मिनिटांपर्यंत शांत राहील तोच या रँकच्या गर्दीतून आपले स्थान निश्चित करेल. 4. प्रवेश प्रक्रियेतील लवचिकता. केवळ MBBSच्या एकाच पर्यायावर डोळे झाकून अवलंबून राहणे धोक्याचे ठरू शकते. प्रवेश प्रक्रियेसाठी प्लान B म्हणून BDS, BAMS किंवा इतर आरोग्य शाखांची माहितीही जवळ ठेवा. लवचिकता म्हणजेच फ्लेक्सिबिलिटी हेच या काळातील यशाचे सर्वात मोठे सूत्र आहे. तुम्हाला आता इतर पर्यायांची गोष्ट कदाचित पटणार नाही, पण जर का अनावधानाने तुमचे मार्क कमी आले तर तुम्हाला अन्य पर्याय शोधावेच लागतील. तेव्हा मी सांगितलेली गोष्ट निश्चितच तुम्हाला पटेल. पालकांना विनंती आहे, मुलांच्या गुणांपेक्षा त्यांच्या मनस्थितीला अधिक महत्त्व द्या. या काळात त्यांना फोकस राहण्यासाठी तुमच्या समर्थनाची गरज आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेच्या दृष्टीने थोडे प्रॅक्टिकल व्हा. री एक्झाममुळे वेळापत्रक पुढे सरकणार आहे, त्यामुळे घाईघाईत निर्णय घेऊ नका. MBBS सोबतच इतर वैद्यकीय शाखांचे उदाहरणार्थ BDS, BAMS, BHMS चे पर्याय आपल्या हाती असू द्या. आवश्यक कागदपत्रे उदाहरणार्थ अधिवास प्रमाणपत्र, डोमिसाईल किंवा जात वैधता प्रमाणपत्र यांची जुळवाजुळव आत्ताच करून ठेवा, म्हणजे ऍडमिशनच्या वेळी गोंधळ होणार नाही. आणि हो, अजून एक महत्वाची गोष्ट, विद्यार्थ्यांच्या या रँक इन्फ्लेक्शनमुळे विद्यार्थ्यांचा तोटा होऊ नये म्हणून, त्यांचे गुण निगेटिव्ह मार्कांमध्ये कन्वर्ट होऊ नयेत म्हणून आमच्या चॅनेलवर उपलब्ध असलेले 3 महत्वाचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. 650+ स्कोअर मिळवण्यासाठी हुशार विद्यार्थी नेमके काय करतात हे आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर 650 मार्क मिळवण्याची स्ट्रॅटेजी समजून घ्यायची असेल तर नीटमध्ये 650+ स्कोअर हवा. ही आहे टॉपरची सिक्रेट पद्धत. हा आमच्या चॅनेलवरील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल करिअर कौन्सिलिंग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्ह्यू व्हिडिओज या टॅबवर जाऊन आमचे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, अथवा वरील व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती आपण पाहू शकता. त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांचे निगेटिव्ह मार्किंगमुळे खूप नुकसान होते. निगेटिव्ह मार्किंग टाळण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी आम्हाला व्हिडिओ तयार करा म्हणून सांगितले होते. अनेक तज्ञांशी व विद्यार्थ्यांशी बोलून आम्ही निगेटिव्ह मार्किंग टाळण्याचे उपाय हा खात्रीशीर व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यास आपल्याला निगेटिव्ह मार्किंग मोठ्या प्रमाणात टाळता येईल व आपले गुण कमी होणार नाही याची दक्षता घेता येईल. अजून एक महत्वाचे म्हणजे नीट एक्झाम मध्ये कठीण प्रश्न दिसल्यावर अनेक विद्यार्थी गोंधळून जातात. काही जण पॅनिक होऊन चुकीचे प्रश्न सोडवतात. अर्थात चुकीचे प्रश्न सोडवल्यामुळे तुमचे गुण सुद्धा कमी होतात आणि तुमचे निगेटिव्ह मार्किंगला आमंत्रण देऊन तुम्ही स्वतःचे नुकसान करून घेऊ शकता. हे आपणास टाळायचे असेल तर कठीण प्रश्नांना सामोरे कसे जायचे, कठीण प्रश्न आल्यावर नेमके काय करावे, यासाठी आमचा माहितीपूर्ण विश्लेषण करणारा व्हिडिओ चॅनलवर आहे, तो पाहण्यास विसरू नका. त्यामुळे आपण अचानक गोंधळून जाणार नाही, आपण पॅनिक होणार नाही व आपले नुकसानही आपणास टाळता येईल. हे सर्व व्हिडिओ आपणास पाहायचे असतील तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. शेवटी इतकंच सांगेन की 3 मेला तुम्ही जेवढी मेहनत केली होती ती वाया गेलेली नाही. उलट तुम्हाला तुमची उणीव भरून काढण्यासाठी एक अतिरिक्त संधी मिळालेली आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, संयम राखा आणि शांत डोक्याने परीक्षेला सामोरे जा. तुम्हाला काही शंका असल्यास किंवा मार्गदर्शन हवे असल्यास आमच्या व्हॉट्सअप ग्रुपशी जोडून राहा. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यावर टच करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा.
नियमित अपडेटसाठी आमच्या महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमच्या सर्वांच्या ध्येयपूर्तीसाठी महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग टीम तर्फे आपणास रिनीट परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सहित. तोपर्यंत धन्यवाद.